Hello students, how are you? Now we will learn a story from my English book 2. Story name is Who is 0 Better? to 17, 15 narrates a मुलांनो, story आता with आपण the इयत्ता help of दुसरीच्या clues and पुस्तकातील pictures. Who is Better ही स्टोरी शिकणार आहोत. चित्रामध्ये आपल्याला कोण दिसत आहे? एक हत्ती आणि एक माकड. तर आपण हत्ती आणि माकड यांची गोष्ट पाहूया. चित्रात दिसणारे हे दोन प्राणी म्हणजे एलिफंट आणि मंकी. या दोघांमध्ये हू इज बेटर म्हणजे अधिक चांगला कोण या गोष्टीवरून भांडण सुरू झाले आणि म्हणून ते त्यांचे भांडण सोडवण्यासाठी चित्रात आपल्याला खाली दिसणाऱ्या पक्षाकडे गेले. तो पक्षी कोण आहे? ओळखा पाहू. अगदी बरोबर, तो आहे घुबड म्हणजेच आऊल. ते आऊलकडे गेले आणि आऊलने अधिक चांगला कोण हे सांगण्यासाठी त्या दोघांची परीक्षा घेतली आणि मग अधिक चांगला कोण ठरला हे आपण या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण आता ही गोष्ट शिकूया. Once upon a time, there lived a monkey and elephant in a forest. One day they started fighting. एकदा एकेकाळी जंगलात एक हत्ती आणि एक माकड राहत होते. एकदा त्या दोघांचे भांडण सुरू झाले. हत्ती म्हणाला, I am very strong. I am good at carrying heavy loads. हत्ती म्हणाला, मी खूप शक्तिशाली आहे. मी मोठे ओझे म्हणजे लोड वाहून नेऊ शकतो. मग त्यावर माकड काय म्हणाले ते आपण पाहूया. But I am very quick. I am good at jumping from one tree to another. Who is fighting loudly? I want to sleep. Sorry, very sorry. Please tell us, who is better, the elephant or I? He is strong, but I am quick. माकड हसले आणि म्हणाले, मी खूप चपळ आहे. मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू शकतो. त्यावर आऊल म्हणजेच घुबड म्हणाले, कोण मोठ्याने भांडत आहे? मला झोप येत आहे. त्यावर माकड म्हणाले, सॉरी, पण आम्हाला एक सांग की आमच्या दोघांमध्ये हू इज बेटर अधिक चांगला कोण? Don't worry, we will find out. There is a mango tree just across the river. Go and bring one sweet, ripe mango from there. Then I will tell you who is better. The elephant strolled the elephant and hopped the monkey to the river bank. आऊल म्हणजेच घुबड म्हणाले, डोंट वरी, काळजी करू नको. आपण शोधून काढूया की अधिक चांगला कोण. नदीच्या पलीकडे एक आंब्याचे झाड आहे. त्या झाडावरून एक पिकलेला गोड आंबा माझ्यासाठी घेऊन या. मग मी सांगेन हू इज बेटर. माकड आणि हत्ती नदीच्या काठाजवळ गेले आणि मग काय झाले ते पाहूया. Oh, I am afraid to cross the river. Water is very deep. I am going back. Don't worry, dear. Jump on my back and we will cross the river. माकड म्हणाले, मला खूप भीती वाटते. पाणी खूप खोल आहे. मी परत जातोय. त्यावर हत्ती म्हणाला, घाबरू नको मित्रा, माझ्या पाठीवर बस. आपण नदी पार करूया. Both of them crossed the river. There was a mango tree with sweet, yellow, ripe mangoes, but they were on high branches. Oh, no, I can't reach. How can I give the mango to the owl? ते दोघे नदी पार करून पलीकडे गेले, पण आंबे झाडावर खूप उंच होते. हत्ती म्हणाला, आता मी आऊलला आंबे कसे देऊ? That's easy. Let me do it. The monkey jumped on the mango tree quickly and picked up sweet ripe mango. माकड म्हणाले, अगदी सोपे आहे, मी करतो. आणि त्याने पटकन झाडावर उडी मारली आणि एक गोड पिकलेला आंबा काढून घेतला. They came back to the wise old owl and gave him mango. He was very happy. Now you tell me, who is better? हत्ती आणि माकड दोघेही आता त्या आऊलकडे गेले आणि त्याला तो आंबा दिला. आंबा पाहून आऊल खूप खुश झाले आणि मग दोघांनीही त्याला विचारले,
आता आम्हाला सांग, हू इज बेटर? The elephant and monkey forgot their fight, and the owl forgot its nap. I am strong, the monkey is quick, and you are wise. All of us are good at something. What about you, my friends? What are you good at? हत्ती आणि माकड त्यांचं भांडण विसरून गेले आणि आऊलसुद्धा त्याची झोप विसरून गेला. हत्ती म्हणाला, मी स्ट्रॉंग आहे म्हणजे मजबूत आहे, आणि माकड चपळ आहे, क्विक आहे, आणि आऊल तू वाईज आहेस, हुशार आहेस. प्रत्येकजण कशात ना कशात हुशार असतो. एव्हरीवन इज बेटर. मित्रांनो, तुम्ही कशात हुशार आहात? व्हॉट आर यू गुड ॲट?